गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायची आहे राजम्याची भाजी. तर राजमा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. राजम्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, आयर्न असतं आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असं आहे. तर चुलीवरती आपण कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये पाणी टाकलं आहे. आता यामध्ये आपण राजमा टाकून छानपैकी असा शिजून देणार आहोत. आता वाटण काढलेलं आहे आपण कोथिंबीर, लसूण, कांदा, आलं, खोबरं. तर आता कांदा आपण हरेमध्ये भाजत टाकूया, म्हणजे भाजीची चव खूप छान लागते. आणि राजमा आपण शिजत टाकलेला आहे वरती. तर धुरकट वासाने या राजम्याची चव ही खूप छान लागते बरं काय. आणि हळूहळू शिजत जातो ना राजमा, त्याच्यामुळे चव खूप छान लागते भाजीमध्ये. तर पाहू शकता इथे कांदा आपण इथे भाजून घेतलेला. आता हे वाटण आता आपण बारीक करून घेतलेलं आहे. पाहू शकता थोडंसं पाणी घालायचं आणि मग वाटण करून घेतलेलं आहे. तर राजमा शिजत शिजत संध्याकाळ झाली बरं का. आणि इथे पाहू शकता राजमा छानपैकी असा वाफवला आहे, तो काढून ठेवलेला आहे. आता कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल टाकल्याच्या नंतर आता आपल्याला इथे वाटण टाकायचं आहे, जे आपण बारीक पाणी टाकून केलेलं आहे. आता वाटण आपण चांगलं परतून घेऊया, म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं वाटण परतून घेतलं ना, भाजी देखील चवीला खूप छान होते. आणि राजम्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, आयर्न असतं आणि राजमा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तर वाटण आपलं चांगलं परतलं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. आता येथे लाल तिखट, काळं तिखट आणि गोडा मसाला आपण इथे घेतलेला आहे आणि थोडीशी हळद. आता हे मसाले आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत. पहिल्यांदा मसाला देखील आपण चांगला परतून घेतलेला आहे, म्हणजे त्यातला कच्चेपणा नाहीसा केला. आणि त्यानंतर आपण मसाले घालून पुन्हा एकदा 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. म्हणजे भाजीला तरी देखील चांगली येते आणि राजमा चवीला खूप छान लागतो. तर यामध्ये आता पाहू शकता ते वाटण आपलं चांगलं परतलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. तर आता यामध्ये आपण राजमा टाकून घेतलेला आहे. आता राजमा देखील 2 मिनटं आपण परतून घेऊया आणि मग आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर चुलीवरचा राजमा हा खरं तर हळूहळू शिजत जातो ना, त्याच्यामध्ये त्याचा स्वाद खूप छान येतो. म्हणजे सगळे मसाले वगैरे छानपैकी रस्स्यामध्ये उतरले जातात आणि मग भाकरीबरोबर भारी लागतो बरं का खायला. तर आता आपल्याला जेवढी भाजी करायची आहे ना, तेवढं आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एक 5-10 मिनटं चांगलं उकळून द्यायची भाजी. म्हणजे रस्सा वगैरे छान लागतो खायला. तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर एक 5-10 मिनटं भाजी आपण चांगली उकळून घेऊया. तर या राजम्याबरोबर मस्तपैकी अशी बाजरीची भाकर चांगली कुस्करून खायची, म्हणजे खूप छान लागतो. तर पाहू शकता आपली भाजी देखील येथे चांगली उकळली गेली आहे आणि भरपूर असा घमघमाट सुटलेला आहे बरं का भाजीचा. कारण का आपण जे वाटण काढलेलं आहे ना, तो कांदा देखील चुलीमध्येच हारेमध्ये भाजलेला आहे. त्याच्यामुळे भाजी खूप चवीला छान लागते. तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाहू शकता मस्तपैकी आपली राजम्याची भाजी येथे तयार झालेली आहे. तर आता ही भाजी आता आपण खाली उतरून ठेवूया आणि बाजरीच्या भाकरी करून घेऊया. म्हणजे थंडगार हवेमध्ये बाहेर अशा चुलीच्या उभेला छानपैकी अशा राजमीची रस्सा भाजी आणि बाजरीची भाकर एकच नंबर लागते बरं का. तर पाहू शकता आपली राजम्याची भाजी इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच असं वाटण काढून अशी राजम्याची भाजी करायला अजिबात विसरू नका. तर आता ही भाजी आता आपण खाली उतरून ठेवूया आणि गरमागरम अशा बाजरीच्या भाकरी करून घेऊया. तर आता तवा ठेवून घेऊया आपण. तवा चांगला गरम झाला की मगच आपल्याला भाकरी ही टाकायची आहे. तवा जर गरम नसला तर मग भाकरी चांगली पाचत नाही बरं का. म्हणजे तवा चांगला गरम झाला की मगच भाकरी टाकायची. आणि पहिल्यांदा भाजी केली आपण, त्याच्यामध्ये चुलीमध्ये भरपूर असा हार पडलेला असतो. त्याच्यामुळे भाकरी अशा छानपैकी अशा खरपूस आणि असा पापुद्रा सुटलेला असतात बरं का. म्हणजे भाकरी देखील चवीला छान लागते खायला. तर थंडीमध्ये ना असं चुलीवरचं जेवण छान वाटतं बरं का. म्हणून संध्याकाळचा स्वयंपाक देखील आपला बाहेर आहे मस्तपैकी अंगणामध्ये. थंडी जरी वाजत असली ना, तरी स्वयंपाक हा चुलीवरचा असल्यामुळे एक चुलीचा उभेला मस्तपैकी असं गरमागरम जेवण छान वाटतं खायला. आणि ही चव म्हणजे गावाकडे एक नंबर वाटते बरं का खायला. कारण का असा स्वयंपाक हा गावाकडेच मिळतो खरं तर खायला. तर आपल्या छानपैकी अशा पापुद्रा सुटलेली भाकरी इथे तयार आहे. तर चला आता आपली भाजी तयार आहे, जेवायला घेऊया.
तर आज केलेली राजम्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल, तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये भरपूर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा सपोर्ट मला असू द्या माझा चॅनल पुढे जाण्यासाठी. तर पाहू शकता आपली राजम्याची भाजी आहे ती छानपैकी झाली आहे की नाही. मस्तपैकी तरी देखील सुटलेली आहे. आता तुम्ही नक्कीच असं वाटण काढून राजम्याची भाजी करून पहा. तर गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर छानपैकी अशी रस्सा भाजी आणि बाजरीची भाकर, कांदा आणि काकडी आपण खायला घेतलेली आहे. तर या मैत्रिणींनो सगळ्यांनी जेवण करायला मस्त थंडगार हवेमध्ये गरमागरम बाजरीची भाकर आणि राजम्याची भाजी खायला. तो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा राजम्याची भाजी कशी झाली आहे ती.